जय गुरु. जय गुरु. सुरू करूया. हो. काल आपण एका शब्दावरती चर्चा करत होतो. तो शब्द होता वर्षासु. वर्षासु सर्वत्र जलम भवती. पावसात सगळीकडे पाणी होते. आणि प्रश्न असा होता की इथे बहुवचनी का वापरलं. आम्ही काही शोध घेतला, त्यामध्ये काही व्याकरण पुस्तकं बघितली, काही जनरल रिडिंग बघितल्या. त्यामध्ये असं दिसलं की वर्षा जो आहे ते ऋतू म्हणूनच ते घेतात. म्हणजे वर्षा त्याने असं दिलं की वर्षा म्हणजे पावसाचे थेंब नसून अनेक दिवसांचा पावसाळी ऋतू आहे, म्हणून संस्कृतमध्ये बहुवचनी वर्षा वापरतात. प्राचीन ग्रंथांमध्ये वस्तूंचे वर्णन करताना वर्षा हा पावसाळा आणि शरद हा शरद ऋतू अशा प्रकारे बहुवचनी रूपांचा वापर अधिक आढळतो. म्हणजे वर्षा हा हे पुल्लिंगी रूप किंवा स्त्रीलिंगी ते असेल तर ते त्याला विसर्ग आहे, पण वर्ष हा पुल्लिंगी धरू आपण त्याला. आणि सप्तमी बहुवचन सु हे बरोबर आहे. ह्या लॉजिकला आपण ऍक्सेप्ट करू. याच्यावरती कुणाला काही म्हणायचं आहे? नाही. काल ज्यांनी मुद्दा उपस्थित केला त्यांचं काही म्हणणं आहे का? तर माझ्या लक्षात नाही कुणी केलं होतं ते. ठीक आहे ठीक मग. आहे सर. हा, ठीक आहे ना. पण म्हणजे हा वर्ष आहे तो दोन्ही धातू पण आहे आणि नाम पण आहे असं पण आहे नाम ना? आहे. नाम आहे. वर्षम हे धातू येतो त्यामध्ये, आणि त्याचा वेगळा उपयोग होतो. म्हणजे कुठं- वर्षयंती वगैरे जे हा, अगोदर हे वापरलं ते म्हणजे ते वर्षांपासून येतं धातू ते. तेव्हा हा हा, ते धातू आणि हे वेगळे नाम येतं. म्हणजे ते दोन्ही नाम आहे. हा वापर. हा. हा, हा, ओके. याला शब्दरूप आणि धातुरूप असं दोन प्रकारे व्याकरणामध्ये वापरू घेतलेलं आहे. शकतो. आणि धातू काय आहे मग तो? धातू म्हणून जेव्हा वर्षम वापरतो तेव्हा वर्षम. एक तर तुम्हाला सापडल्यापैकी दोन तीन सापडल्या मला त्यामध्ये. एक आपण इथे वर्षा स्त्रीलिंगी नाम आहे. स्त्रीलिंगी, सॉरी, मी तुम्हाला हे म्हटलं होतं ना स्त्रीलिंगी. पण ते इथे स्त्रीलिंग. वर्ष हा जे आहे ते बहुवचनी आहे, म्हणून ते वर्ष आहे. वर्ष हा स्त्रीलिंगीच आहे. वृष्टी एक मला मिळालं. नंतर वृष नावाचा एक धातू मिळाला. त्या वृष पासून पुढे मग ते बाकीचे जे डेव्हलपमेंट आपले वृक्ष यांनी वगैरे ते काय म्हटलं आपण ते, किंवा वृक्षांना आपण मध्ये गेला एक शब्द जो कुत्री, इथे नाही कुत्री गेला किंवा पुढे मला वर्षण वर्षण बघू आपण. हे इथं आहे वर्षण 11व्या. 9वा शब्द पण बघू आता. 8वा काही इथं राहिला की आपलं काही हे वर्षासू झाला पाहिजे. हा, इथे मी अजून एक शब्द घेतला होता वर्षा. वर्षाच्या विभक्ती ज्या आहेत त्या स्त्रीलिंगी हा आहे. आणि माला सारखं चालतं हे. इथे सुद्धा वर्षासु हा शब्द पाहण्याकरता मी काढला होता. तर हे सप्तमी वर्षा स्त्रीलिंगीचं रूप आहे. वर्षा हा हे स्त्रीलिंगीचं बहुवचन आहे, पुल्लिंगी नाही ते. वर्षा स्त्रीलिंगी आणि हे याचे विभक्ती रूप आहे. इथे सुद्धा आणखी मला काय माहिती मिळाली. अनेकदा पावसाळ्याच्या अर्थाने वर्षा हा शब्द बहुवचनी, वर्षा हा प्रथमा बहुवचन वापरला जातो. हे दिलेले रूप आकारांत स्त्रीलिंग शब्दाचे आहेत. अकॉर्डिंग टू शास्त्र म्हणजे क्लासिकल टेक्स्ट मध्ये द वर्ड वर्षा इज युजली उपयुज्यते बहुवचने. उपयुज्यते म्हणजे वापरण्यात येते बहुवचने, युजली इन प्लुरल टू इंडिकेट दी रेनी सीझन इटसेल्फ. ॲज अ जनरल रूल, हे कुठलं एक डिक्शनरी आहे की मॉनियर विलियम डिक्शनरी, त्यात लिहिलंय की वर्षा, आता हे सुद्धा इंग्रज लोकांनीच लिहिलंय, आपल्याकडचं संशोधन आहे नाही असं नाहीये, पण त्याचा रेफरन्स दिला त्यांनी. वर्षा युजली फाउंड प्लुरल, द रेनी सीझन इज दी मान्सून. हे प्लुरलच आहे, हे आपण गृहीत धरतो आपण. तरी सुद्धा इथे एक आहे बघा, वर्षायाम सह न अटती. हे काल वाक्य आपण वाचलं होतं. तर वर्षायाम जर बघितलं आपण इथे, तर वर्षायाम हे आहे का इथे? हा, इथे सप्तमी एक वचन आहे. सप्तमी एक वचन म्हणजे पावसात. हे या ठिकाणी लिहिलंय पावसामध्ये तो भटकत नाही.
वर्षायाम सह न अटती, पावसात तो भटकत नाही. आता पाऊस हा खरं म्हणजे सिंग्युलर कधी नसतं, पण त्यांनी इथे घेतलेला आहे. हा शब्द जर तुम्हाला परीक्षेमध्ये आला, सध्यापुरता आपण हे ऍक्सेप्ट करू, नंतर पुन्हा आपण बघूया की हे वाक्य कसं आहे ते. तर वर्षायाम सह न अटती, पावसामध्ये तो भटकत नाही. म्हणजे जिथे पावसांमध्ये आहे अनुस्वार असेल तिथे हे वर्ष असू, तिथे नसेल तिथं एक वचनी वर्षायाम असं, म्हणजे जे काय असेल ते विभक्ती त्याची एक वचनी म्हणून घ्यायची, असं आपण सध्या गृहीत धरू. पुढचं वाक्य आपण बघितलं होतं, मयूरः वर्षासु नृत्यम करोती, मोर पावसांमध्ये नाच करतो. म्हणजे एकाच पावसामध्ये नाही तर अनेक पावसांमध्ये किंवा प्रत्येक पावसांमध्ये असं त्यांनी बहुवचन वापरलंय. मग इथे मी लिहिलं होतं की मयूरः वर्षायाम वर्षाकाले नृत्यम करोती, असं पण होऊ शकतं, पण हे जर इथे पावसांच्या ऐवजी पावसामध्ये असेल तर. इथपर्यंत आपण बरोबर आहोत का सगळे? हो ओके हो. ओके. हा, आता इथे शब्द आलाय, यदा वर्षणम भवती तदा बालाहा क्रीडंती. जेव्हा पाऊस होतो किंवा पडतो तेव्हा मुली खेळतात. बालाहा, आता इथे आपलं थोडंसं कन्फ्युज होऊ शकतं केव्हा केव्हा. किंवा बालाहा हे बालचं पुल्लिंगी बहुवचन आहे का बालाचं आहे? तर बालाहा क्रीडंती हे स्त्रीलिंगी बहुवचन आहे. म्हणून ते यदा वर्षणम भवती तदा मुली खेळतात असं याचं भाषांतर आहे. वर्षणम म्हणजे पावसाची क्रिया, पाऊस पडण्याची क्रिया, यापासून तयार झालं हे वर्षणम इथे वापरलेलं आहे. वर्षणम नावाचं जेव्हा पाऊस पडतो ते काय म्हणता येईल त्याला, बाला क्रीडंती करता झालं हे, आणि वर्षणम ही याचं कर्म झालं. यदा वर्षणम भवती तदा बाला क्रीडंती. ओके, आपण हे पाहत होतो, मनुष्य हा वृष्ट, हे झालं वाटतं बहुतेक आपलं. मनुष्य हा वृष्ट हे स्तुतीम कुर्वंती. मनुष्य हा म्हणजे माणसे, वृष्ट हे आपण बघितलं होतं. तर वृष्ट हे करता मग मी हा टेबल काढला वृष्टी शब्दापासून. तर तो स्त्रीलिंगी इकारांत आहे, ठीक आहे, पण स्त्रीलिंगी आहे ते. आणि प्रथमा त्याचा वृष्टीही आहे. आणि आपण पाहत होतो की वृष्ट हे म्हणजे षष्ठी आहे इथे, वृष्ट हे पंचमी पण आहे. पण हे वृष्टे पंचमी घ्यायचं का षष्ठी घ्यायचं? किंवा पंचमी हे वृष्ट्या हा सुद्धा असू शकतं. वृष्ट हे किंवा वृष्टे हा दोन्ही पंचमी किंवा षष्ठी येऊ शकतं. संदर्भानुसार आपल्याला ठरवावं लागेल ते पंचमी घ्यायचं का षष्ठी घ्यायचं. तर इथे आपण जर वाक्याचा अर्थ बघितला, मनुष्य हा वृष्ट हे स्तुतीम कुर्वंती, स्तुती करतात माणसे, म्हणजे पावसाचीच करतात, वृष्टीचीच करतात, म्हणून ही षष्ठी विभक्ती, या पंचमी नाही. पावसापासून स्तुती करतात हे योग्य नाही होणार, म्हणून पावसाची स्तुती करतात. ते असं विभक्ती जी असते ती पंचमी किंवा षष्ठी किंवा इथे द्विवचनामध्ये तृतीया चतुर्थी पंचमी या तीनही सारख्याच आहे. वृष्टीभ्याम वृष्टीभ्याम वृष्टीभ्याम, त्या नेमकी कोणती वापरायची हे ठरवायची वेळ आली तर संदर्भानुसार आपल्याला ठरवावं लागेल. आता हे 13वं वाक्य इथून सुरू करू आपण. हा पाठ संपावा, आपला संपत आलाय, थोडा आलाय तो. स्नेहलताई फर्स्ट, 13वं वाक्य. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. पंडित सभ सभेमध्ये भाषण, सभांमध्ये, सभांमध्ये, सभा, सभांमध्ये. हा हा. पण सर परत इथे एक वचन आहे हो, हो. सप्तमीचं. सभायाम म्हणजे काय होईल? सभा जर समजा आपण याच लॉजिकली वरचं मला लिहिलं तर सभायाम, इथे हे एक वचन आहे, सभेमध्ये. ठीक आहे, तर इथे सभायाम ठीक आहे तुमचं म्हणणं ते, पण मी तुम्ही वाचा पुढे का, सभेमध्ये भाषांतर घेऊ आपण याला. सभांमध्ये हो, म्हटलंय. सभेमध्ये घेऊ ठीक आपण त्याला. आहे. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. पंडित सभेमध्ये भाषण करतात. पंडित हे पंडित पुल्लिंगी शब्दाचं बहुवचन आहे. ओके. सभायां सभेमध्ये, सप्तमी एक वचन सभाचं. हा. भाषणम हे कर्म आहे. भाषणचं द्वितीया एक वचन. आणि कुर्वंती हे क्रूचं बहुवचन आहे. प्रथम पुरुष. नाही, हा प्रथम पुरुषच आहे ते. पंडित हा बहुवचन आहे ते. पंडित हाचं बहुवचन. पंडित हा हे बहुवचन. बहुवचन आहे
म्हणून कुर्वंती हे बहुवचन. कुर्वंती वर्तमान काळ क्रूचं हम्म. प्रथम पुरुष बहुवचन. व्हेरी गुड, छान. आणि सभेमध्ये करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे. आता पुढे 14व तर एक रवींद्र प्रश्न होता. हा. हा. सर 13 मध्ये प्रश्न होता. हो. पंडित हा म्हणजे ते पंडित हा म्हणजे ता हा आलाय ते. हो, तहाच पाहिजे ते. तर मग ते ह्याच्यासाठी आहे का म्हणजे बहुवचन आहे म्हणून. स्त्रीलिंगी म्हणून नाही आलं ना ता? नाही स्त्रीलिंगी नाही झाले. पंडित हे बहुवचन पुल्लिंगीच आहे. पंडित हा. हा. हा मग विसर्ग नसता आला. ओके. हा हा. ते बहुवचन असल्यामुळे आला. हो. अच्छा अच्छा. पण सर स्त्रीलिंगी असलं म्हणजे आता प्रश्न आलाच म्हणून की मला हा पण बहुवचन विसर्ग लागून हो होतं आणि देवा हा पण होतं. हो मग हो कसं इथे आहे. कळेल? हो, वर्षा हा, माला हा. तर हे स्त्रीलिंगी सुद्धा बहुवचन इथे येतं. आता पंडित शब्दाची बघायची का आपल्याला विभक्ती काय आहे ते? नाही सर, त्याच्याच वरती ते मनुष्य आहे तसंच आहे ना ते. हो, बरोबर, तसंच होते. हा, मग ते काय वेगळं बघायची गरज नाही. ते ते तोच रूल फॉलो करतो ना बहुवचन. हो. हा, ते सेमच आहे. मनुष्यचं मनुष्याः झालं, पंडितःचं पंडिताः झालं. ते सेम बहुवचन झालं. हो, हा, कुर्वंती सेम आहे ना, ते वाक्य सेम तसं सेम सेमच. सेम सेम सेम. तर ते सभांमध्ये मराठी जे आहे ते सभेमध्ये असेल. सभेमध्ये. हा. पंडितः पंडितौ पंडिताः. बहुवचन. बंद होता. बंद कसं बंद होणार नाही. हा. कुठे गेलं? सभेमध्ये बरोबर घेतलं ना सभेमध्ये मी. अच्छा, सभाओं में. आता झालं ठीक. पण नेक्स्ट स्पीशीज इन दी असेंब्ली. असेंब्ली म्हणल्यानंतर 1 का 2 महिने. ठीक आहे, पंडित हा झाला. पुढे आता 14व. हा, माझं आहे. हा. किम त्वं पाठशालायां भाषणं न करोषि? त्वं करोषि ते तर झालंच. त्वं न करोषि हे मूळ झालं त्याचं. आणि पाठशालायाम आताच बघितलं तसं त्या स्थानवाचक सप्तमी. आणि किम म्हणजे तो प्रश्न आहे. काय तू शाळेत भाषण करत नाहीस का? असं. व्हेरी गुड, छान, नाईस. निलिमाताई. सः तत्र महाभारतस्य कथायाः प्रवचनं करोति. सः तत्प्रत्यय प्रथम एकवचन. तत्र म्हणजे तिथे, महाभारतस्य म्हणजे षष्टी एकवचन, कथायाः अनेकवचन, कथेचं प्रवचनं. नाही, कथा या षष्ठी ऍक्च्युली ते कथेचे असं. कुठे गेलं असेल ते. पंचमी षष्ठी जे दिसतंय ते वर्षा एक वचन षष्ठी असं मला ठीक आहे. राईट ओके. प्रवचनं करोति, प्रवचन करतो. एक वचन असल्यामुळे करोति. तो तेथे महाभारताच्या कथेचे प्रवचन करतो. व्हेरी गुड, नाईस. पुन्हा एकदा कथा याहा करेल. कथा या जे आहे ते षष्ठी एकवचन आहे. स्त्रीलिंगी एकवचन. हे पाहिजे षष्ठी आहे इथे. वर्षा या आलंय. मला या बघितलेलं आहे आपण. स्त्रीलिंगी कथा हे स्त्रीलिंगी आहे.
आणि Right. स्त्रीलिंगी एकवचन षष्ठी Okay. कथायः. हं. हे आपल्याला उगीच वाटतं की हे बहुवचन यहा आलं नाही. म्हणजे बहुवचन आहे की काय, आता मला वाटलं तसं. हे बहुवचन नाहीये आणि हं. कथायः म्हणजे हं. कथेची. इथे लिहिलंय मी कथायः आहे, षष्ठी आहे. पण मग हा फरक कसा कसा समजणार, म्हणजे माझ्यासारख्यांना कसा समजणार हा फरक? आता जे कळलं ना फर्स्ट आपल्याला. टाइम संस्कृत आता शिकतायत कळलं ना आपल्याला. नाही आता त्यांना आपल्याला नाही आता कळलंय आपल्याला की कथा ही स्त्रीलिंगी नक्कीच आहे, नाही. कथायः ही षष्ठी आहे, एक वचन आहे. अच्छा. ओके ओके ओके. हे आपल्याला सवयीने आणि ओके वाचनानेच कळणार आहे. जसं जसं आपल्याला प्रगत असं की नक्की पाठ करा असं काही ओके. नाहीये. हळूहळू जसं आपल्याला लक्षात येईल वाचत जाऊ आपण तेव्हा कळेल आपल्याला. ओके. ठीक आहे. आणि संदर्भावर पण आहे ना, महाभारत हो ते कथेचे आहे. म्हटलं की हो ते हा काय होतं की झालंच. हे नेमकं जर नाही कळलं तर महाभारताच्या कथांना असं काहीतरी करून मग हे काय लिहिलंय असं कन्फ्युज होतं माणूस. कन्फ्युजन होत नाही. मग ते जेव्हा आपलं माहिती असतं तेव्हा स्त्रीलिंगीला यहा लागलं तर ते पंचमी किंवा षष्ठी आहे. सो इथे यहा, इथे पण यहा. पंचमी म्हणजे पावसापासून किंवा माला या मालेपासून, आणि षष्ठी असेल तेव्हा मालेचे किंवा पावसाचे. बरोबर. तर जे काय असेल कथा असेल कथेपासून किंवा कथेचे, हे दोन अर्थ निघू शकतात. त्यातलं जे योग्य वाटतं ते घ्यायचं आपण. आणि एक दोन वेळा वाचलं की लक्षात राहतं, एवढं फार काही कठीण नसतं. ओके, आता पुढे आहे गिरीश देशपांडे. हो सर. स्नुषा स्वगृहात अत्र आगच्छति. हम्म. स्नुषा सून, नुष्या म्हणजे सून. सून. हा. सून स्वगृहात आपल्या म्हणजे स्वतःच्या घरातून घरातून. येथे येथे आगच्छति. येथे. येते आगच्छति सगळं म्हणजे एक वचन सून. आहे. हा सून. हा नाही, एक वचन आहे. हा हा, सून सून तिच्या घरातून स्वगृहात किंवा स्वगृहातून येथे येते. घरातून. हा, घरातून आता स्वगृहात म्हणजे हे कुठली विभक्ती आहे? पंचमी. एक्झॅक्ट मला नंबर. पंचमी. पंचमी हे अर्ध त आलं, पाय मोड्या त म्हणजे पंचमी. पंचमी. अच्छा, काही ठोकताळे जे त्यातलं हे आहे. ठीक आहे. अत्र आगच्छति येथे येते. Yes. ओके. सुरेखा खोगदे मॅम. हा सर. अस्वच्छे मस्तके केशेषु युकाः भवन्ति. म्हणजे अस्वच्छ मस्तकातील केसांमध्ये उवा होतात. ओके. अस्वच्छे मस्तके आणि केशेषु हे सगळे सप्तमी, युकाः बहुवचन आणि त्यामुळे भवन्ति. ओके, छान. आता मस्तक जे आहे ते दोन्ही आहे संस्कृतमध्ये. मस्तक पुल्लिंगी पण आहे, मस्तकम नपुंसकलिंगी पण आहे, आणि दोन्हीचंही सप्तमी मस्तकेच आहे. आता हे मस्तके घेतल्यामुळे काय झालं, मस्तकामध्ये, केसांमध्ये आणि अस्वच्छे. आता हे केशेषु म्हणून ते आलं. अस्वच्छ झालं ना. हा केशेषु पण सप्तमी बहुवचन आहे ना. मुळात त्यांना काय केसांचं म्हणायचं की बहुवचन. मूळ शब्द काय असेल, केशेषु युकाः भवन्ति. हा, येस. केसांमध्ये उवा असतात, होतात. पण कुठल्या केसांमध्ये? अस्वच्छ मस्तकावरचे. हा, हे एक आलं. आणि नंतर म्हणलं की अस्वस्थे मस्तके केशेषु. हा, म्हणजे पूर्ण घेतलं, वाढवलं वाटतं. येस सर. ओके, थँक्यू. हे स्वगृहात आहे. आत्ताच हा. जस्ट एक सांगावं असं वाटलं. कसं लक्षात ठेवायचं, म्हणजे सेम जुन्या आठवणी. ते सुभाषित माला मधलं ते फेमस होतं, आकाशात पतितम तोयम यथा आगच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. हा, तर ते आकाशात म्हणून ते जिथे पडतं आणि म्हणजे डोळ्यासमोर चित्र उभं राहतं पूर्ण. तसं आकाशातून पाणी पाऊस पडतं, पडतो तसं आहे. तुम्ही कुठेही नमस्कार करा, हा तो गोविंदापर्यंत जाणार. असं ते स्वगृहात त्याची आठवण. आयडिया चांगली. रवींद्र सर, म्हणजे ते असंच हे त्याचा वेळ तुम्ही ठोकून ग्रुपवर शिकवलं. टाकाल का? ग्रुपवर टाका. हा श्लोक का? आकाशात पतितम तोयम आहे ना, टाकतो. हा तो श्लोक ग्रुपवर टाका. ठीक तो आहे. समर्थांचा आहे. ठीक आहे. ते टाकतो, त्याचा अर्थ पण व्याकरण पण टाकतो. हा, म्हणजे तो त्याला रिदम पण छान आहे, म्हणजे लक्षात ठेवायला. शंकराचार्य पिक्चर होता, शंकराचार्य म्हणून इंडेक्स पिक्चर म्हणून वापरू होता. शकता, खूण म्हणून. त्यामध्ये ते सप्तमी टायटल गीत होतं. त्याचं टाकतो मी तुम्हाला.
रायमिंग होतं छान त्याचं. हो छान आहे. धन्यवाद. ओके, हे झालं, मस्तक हे झालं. जयमाला मॅम. आवाज नाही येते. जयमाला आहे ना मॅम, आवाज नाही आहे तुमचा. स्पीकर ऑन नाही का? हा आहे ना, ऐकू येत हा आहे. हा आता आलं. हा. सभासु सभ्याः तिष्ठन्ति. हम्म. सभासु सप्तमी. हा सप्तमी सर, स्त्रीलिंगी आहे हो, सभा. सप्तमी बहुवचन. हा. सभ्याः म्हणजे सभ्य लोक. हम्म. आय थिंक प्रथमा बहुवचन. हा तिष्ठन्ति वर्तमान काल प्रथम पुरुष बहुवचन. सभांमध्ये सभ्य लोक बसतात. आपण तिष्ठन्तीचा अर्थ शिकलो होतो की थांबतात, उभे राहतात. तिष्ठन्ती म्हणजे इथे सभेमध्ये बसतात, सभेमध्ये येतात, असाही अर्थ शिकला होतो. सभासु, सभा हे स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी अनेक वचनी सप्तमी विभक्ती सभासु, सभेमध्ये. सभ्य हा शब्द कसा आला? सभ्य हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचं प्रथमा बहुवचन सभ्य. बहुतेक ठिकाणी प्रथमा पुल्यवचन हे प्रथमा बहुवचन हे विसर्ग असलेच आहे. सभ्य हा, जसं सभ्य आहे, जसं राम आहे, राम हा, तसं ते सभ्य हा. तिष्ठन्ती थांबतात, येतात, बसतात. जसं तिष्ठन्ती म्हणजे बसतात अर्थ घेतला, इथे थांबतात असं सुद्धा होऊ शकतं. आपण इथे बसतात हा अर्थ घेऊया त्यांनी दिलेला. सभासु सभ्य तिष्ठन्ति, त्या शब्दाचा अर्थ खाली दिलाय मी. ओके, थँक्यू. तर तिष्ठन्ती हे म्हणजे असं आपण मराठीत पण तिष्ठणे असं म्हणतो ना, हो, वाट पाहणे वगैरे असं. त्याचं ह्याच्यापासूनच आलेलं असणार ते, म्हणून ते बसतात पण. बरोबर. हो बरोबर. ते आहे उत्तिष्ठ आहे. उत्तिष्ठ म्हणजे उठा. येस. मुलं सकाळी उशिरा पण उठली नाही की माझ्या उत्तिष्ठ ज्यांना, असं ते म्हणता येतं. ओके, पुढे कोण आहे नंतर? माधुरी ताई, माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी कुलकर्णी मॅम आहात का? अनम्यूट होत आहे का? हा चालेल. झालं. 24वा. असभ्य सभासु न तिष्ठन्ति. असभ्य लोक सभांमध्ये बसत नाही. ओके. असभ्य अनेक वचन. सुभासु सप्तमी न तिष्ठन्ति म्हणजे असभ्यासाठी तिष्ठन्ति आलाय. ओके, छान. तर हे वरचंच वाक्य आहे, थोडं बदलून फक्त सभ्याच्या ऐवजी असभ्य केलं आणि न लावलं. असभ्य लोक सभेमध्ये बसत नाहीत. म्हणजे भाषांतराला आल्यानंतर असं जर वाक्य दिसलं तर हे बघून घ्यायचं की सभ्य आहे का असभ्य आहे. त्याप्रमाणे भाषांतर बदललं पाहिजे, नाही तर नेमकं उलटं व्हायचं. असभ्य सभासु न तिष्ठन्ति, असभ्य लोक सभेमध्ये बसत नाहीत. थँक्यू. हे टिपिकल वाक्य आहे. रत्नप्रभा मॅम, रत्नप्रभा पोहेकर. दिशानाम ऐकायला येत आहे? हो, येत आहे. दिशानाम ज्ञानन लाभाय भवति. म्हणजे दिशांचं ज्ञान हे लाभदायी होतं. दिशा नाम, आता आपण इथे सगळं स्त्रीलिंगी शिकतोय. इथे जसं आपण इथे वर्षा बघितलं, वर्षामध्ये जर आपण नाम बघितलं कुठे, दिशा नाम वर्षा नाम, इथे बघा हे वर्षा नाम. हे बहुवचन षष्ठी बहुवचन. वर्षा नाम म्हणजे वर्षाचे, पावसाचे. इथे काय होईल ते? दिशा नाम म्हणजे दिशांचे. ज्ञानम म्हणजे ज्ञान, कर्म. लाभाय, कुठेही य आला शेवटी इथे चतुर्थी समजा, देवाय नमोस्तुते. तसं लाभाय, लाभाचे भवती होते, लाभदायी होते, लाभाचे होते.
शब्दशः घेतलं तर दिशांचे ज्ञान लाभाचे होते. दिशांचे ज्ञान लाभदायी होते. इथे खाली दिलंय मी दिशानाम. दिशा या स्त्रीलिंगीची षष्टी आहे. ज्ञानम हे कर्म एक वचन आहे. लाभाय लिंग चतुर्थी वचन आहे. आणि इथे अजून लिहिलंय की भवती ही अकर्मक क्रियापद आहे. भवतीचं हे पण नंतर या विषया परत नंतर केव्हा तरी अभ्यास होईल आपला. नंतर फक्त एक सांगितलंय. आता हे आपण एक स्लाइड मिस केली आहे. मिस झाली का? 24th. हा ठीक आहे. हा ओके. मस्त काम. ब्रावो. ओके मॅम, थँक्यू. धन्यवाद सर. सर ते लाभाय होतं तो नाम आहे का कुठलं तरी अव्यय आहे? लाभ हे नाम आहे. लाभाय म्हणजे लाभाकरिता अच्छा. प्राप्त होईल, पण लाभदायी असं त्याचा मराठीमध्ये अर्थ घेतो. मग ते काय आहे? आवाज नाही आला तुमचा क्लिअर. लाभाय म्हणजे काय म्हणतात ते दिशांचे ज्ञान काय होते असा प्रश्न विचारायचा का त्याला? ते काय होतं नाही, लाभदायी असते. लाभदायी होते. म्हणजे दिशाचे ज्ञान, दिशांचे ज्ञान कशा करता असावे, ते लाभदायी असते. काय लाभदायी असते, दिशांमुळे काय काय फायदे होतात आपल्याला ते त्यामुळे सांगू शकतो. 5 नावं कोणती कोणी राहिला का ज्याचं नाव घेतलं नाही मी अजून? हो, मी राहिलो. हा 5. नाही, पुढचं घ्या बरं, 18वा घ्या बरं. किम त्वम सायंकाले पुरिकाः खादसी. खादसी काय तू संध्याकाळी पुऱ्या खातोस? इथे किम हे प्रश्नार्थक अव्यय आहे. त्वम मध्यम पुरुष एक वचन. सायंकाले सप्तमी हे अनेक वचन आहे. पुरीचं पुरिकाचं पुरिकाः. आणि खादसी खातोस मध्यम पुरुष एक वचन म्हणून खादसी. येस, थँक्यू. वर्तमान काळ. येस, बरोबर. छान. अजून कोण राहिलंय? 5 लोक मिसिंग आहे पाय नाव. 17. हा मॅडम. हा 19वा वाक्य घेता. बालकाः प्रातःकाले कुंडलिकाः खादन्ति. मुले सकाळी जिलब्या खातात. बालकाः हे अनेक वचन आहे. प्रथम पुरुष प्रथम पुरुष अनेक वचन. प्रातःकाले हे सप्तमी आहे. सकाळी कुंडलिकाः इथे पुन्हा अनेक वचन आहे, पण हे कर्म आहे, द्वितीय विभक्ती कर्म. आणि खादन्ति प्रेझेंट टेन्स आहे, पण अनेक वचन अनेक मुले असल्यामुळे खादन्ति त्याला संती लागली. ओके. अजून कोणी मिस झालंय? पहिल्यापासून घेऊ आपण मग. गिरीश देशपांडे साहेब. हो. 20. ओके. सहभोजने कथिका पिबती. कथिकाम पिबती. तो स म्हणजे तो भोजने जेवणात सप्तमी येते. कथिका म्हणजे कढी. कढीला पितो. ग्रामॅटिकल येतो कढीला पितो. हे कढी पितो. कढी पितो. येस. पिबती पितो वर्तमान का. छान, थँक्यू. सुरेखा मॅम. सारिकाणाम गानम मधुरम भवती. महिलांचे गाणे मधुर असते. सारिकाचं हे बहुवचन आहे. सारिकाणाम. विभक्ती कोणती? षष्ठी आहे. बघितलं पण इथे वर्षानाम बघितलं आपण इथे. वर्षानाम हे षष्ठी बहुवचन म्हणजे
षष्ठी. हा, तारिकांचे. हम्म. गानम म्हणजे गायन किंवा स्क्रीन. गाणी. मधुरम गानम म्हणजे मधुर. गाणं, हा अतिद्वितीया. हा मधुरम पण द्वितीया आणि ते भवती वर्तमान काळ. मधुरम हे गाण्यामुळे मधुरम हे हा. विशेषण झालं. भवती. हा. छान, नाईस. जयमाला मॅम. तर ते कथिकाम कुठलं विभक्ती होतं? कथिकाम. कढीला पितो म्हणजे द्वितीय विभक्ती कर्म. काय पितो? कढी पितो. मग त्या द्वितीय आलं म्हणून ते कथिकाम झालं. हे कथिकाम हे हे आहेच आहे, नपुंसकलिंगी आहेच आहे ते, पण त्याला इथे कर्म म्हणून वापरलं गेलं, द्वितीय विभक्ती वापर. कढीला पितो. मक्षिकाभ्यां रोगाः भवन्ति. हा माशांपासून रोग होतात. हा मक्षिकाभ्यां पंचमी बहुवचन, हा स्त्रीलिंगी. स्त्रीलिंग. रोगाः बहुवचन. प्रथमा बहुवचन, हा. पुल्लिंगी. पुल्लिंगी की नपुंसक? रोग हे रोगा पुल्लिंगी जाईल. ओके. आणि भवन्ति वर्तमान काळ, प्रथम पुरुष बहुवचन. येस. शिकाभ्यां हे झालं आपलं. हे इथे पंचमी आणि चतुर्थी. चतुर्थीला पण मक्षिकाभ्याला असतं, पंचमीला पण मक्षिकाभ्याला असतं. तर संदर्भानुसार ते त्या मक्षिकांपासून आजार होतात. हे झालं आपलं. आता काही शब्द इथे आहेत. रोदनम रडणे, मयूरह माहिती आहे आपल्याला, मोर. नृत्यम माहिती आहे, नाच. स्तुती ही माहिती आहे, स्तुती. प्रवचनम प्रवचन. रोगह रोग. काय पाहिजे हे रोग हा तुम्ही आता म्हटलं नाही, रोग हा काय आहे ते. तर हे रोग हा शब्द पुढे गेला आणि वाक्य आधी आले. फक्त यावर नवीन आपल्याला रोदनम म्हणजे रडणे हा एक शब्द नवीन आहे. प्रवचनम हे नपुंसकलिंगी आहे. आता ही वाक्य आहेत, ही आपली संपू शकतील की नाही माहित नाही. मी वाचतो आणि मग काही वाटत आपण चर्चा करू त्यावरती. याची उत्तरं लिहा असं दिलं त्याने. कृषकः किम सिंचती. आता ह्याच्यामध्ये काय केलं त्याने की उत्तरामध्ये काही पर्याय पण दिलेत जिथे ती शक्यता आहे. जिथे काही स्पेसिफिक आहे तिथे स्पेसिफिक उत्तर पण आहे. एखाद्या वेळेला असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत सुद्धा येऊ शकतो, प्रश्न म्हणून, किंवा काही रिकाम्या जागी भरा म्हणून येऊ शकतं. कृषकः किम सिंचती. कृषकः जलेन क्षेत्रम सिंचती. किम सिंचती, क्षेत्रम सिंचती. कथम सिंचती, जलेन सिंचती. तस्मिन् उपवने किम रोहति. तस्मिन् उपवने धान्यम सस्यम गोधूम रोहति. धान्य किंवा दोन्ही याचा अर्थ एकच, धान्यम सस्यमचा. गोधूम म्हणजे गहू. तेषु क्षेत्रेषु काणी रोहंती. तेषु म्हणजे त्या, अनेक. क्षेत्रेषु म्हणजे शेतांमध्ये. काणी म्हणजे काय, अनेक गोष्टी. रोहंती म्हणजे पेरतात. त्या शेतांमध्ये काय पेरतात. मग तेषु क्षेत्रेषु उत्तर राहील त्याचं सस्यानी, पुष्पवृक्षानी, नादा विधानी वृक्षानी, किंवा अजून तुम्हाला काय वाटेल तसं ते योग्य शब्द टाकू शकतात. आपणिकः किम विक्रीणाति. आपणिकः धान्याने विक्रीणाति. गणेशः किम क्रीणाति. गणेश काय खरेदी करतो. गणेश घृतम धान्यम शाकम क्रीणाति. सुहासिनी किम रचयति. सुहासिनी काव्यम पद्यम रचयति. आता रचयति याचा अर्थ रचना करणे होतं. रचना म्हणजे एखाद्या काव्याची किंवा लिखाणाची रचना करणे, ते लिहिणे. हे म्हणजे रचना करणे म्हणजे बांधणे असा अर्थ नाही आहे. गीता किम परिवेशयति. परिवेशयति म्हणजे वाढणे. काय वाढते. गीता शाकम कथिकाम कुंडलिकाम परिवेशयति. जलम कुठं वर्धती. किंवा पाणी कुठे वाढतं. जलम तडागे वर्धती. किंवा अजून काही योग्य वाढले ते. विमला कुत्र निवसती. विमला वसतिगृहे केटकेषु नगरे ग्रामे मुंबई नामक नगरे निवसती. क्षेत्राणि कः कर्षति. क्षेत्राणि बलिवर्धः कृषकः कर्षति. कोण नांगरतं.
शेतकरी पण नांगरतो आणि बैल पण नांगरतो. ते अशी 10 वाक्य दिलेली आहेत. ह्या वाक्यांपैकी काही आपल्याला याचा सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो किंवा मग गाळ्या शब्दामध्ये एखादा येऊ शकतो. तर ही तुम्ही नंतर वाचूचं अवघड काही नाही यामध्ये, फक्त एकदा वाचलं की लक्षात राहील आपल्याला. शब्द गेलेले आहेत सगळे हे. तर अशा रीतीने आपण 8वा पाठ संपला असं गृहीत धरू शकतो. यात तुम्हाला काही पुन्हा अडचणी असल्या तर तुम्ही केव्हाही व्हॉट्सअपला टाका, आपण त्यावर चर्चा करू. दुसरं तर असं हे की प्रॅक्टिस करण्यासाठी असल्या तर द्या ना. प्रॅक्टिस कशी करायची, तुम्ही ग्रुप करून आपसामध्ये करू शकता किंवा मग आपण एखादा एक्स्ट्रा क्लास घेऊन करू शकतो. सर तुम्ही हे विदाउट आन्सरचं एक PDF टाका ना, म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करायला उत्तरं नसतं हां, केवळ. मग ते हां. पुस्तकामध्ये आहे ना, पुस्तक नाही तुमच्याकडे? अच्छा, ते PDF एक टाकलेलं आहे PDF Google त्यामध्ये नुसते ड्राईव्हवर. ते हे आहेत प्रश्न आहेत. म्हणजे अच्छा, अच्छा. जे पुस्तक आहे ते किंवा मी पुस्तक अच्छा, टाकतो अच्छा. पूर्ण तुम्हाला ते. त्या पुस्तकामध्ये आय थिंक आहे पुस्तक. ओके. विदाउट उत्तरं आहेत त्यामध्ये. हां. 3 मध्ये कानी आलेलं आहे ना. काणी म्हणजे तिथे काय? 3 अनेक वचन आहे ते. काय काय? अच्छा, अनेक वचनासाठी म्हणून आले. हा, काणी म्हणतात ना. यानी काणी म्हणतात, यंत्रामध्ये असतं, मंत्रामध्ये असतं बोलत. यानी काणी पापानी, जे जे काय पाप केले मी ते. हा हा, बोला. हे, मला थोडं जड जात आहे. तर ते नाही कसं जड सोपं करायचं, म्हणजे तुम्ही सांगा आणि इतर कोणालाही टिप्स द्यायचे असले तर प्लीज द्या. हा, म्हणजे मला असं समजत नाही एक्झॅक्टली कसं हे करायचंय, अभ्यास कसा करायचा तुम्ही त्याचा. घरी कसा काय म्हणजे करता अभ्यास? वाढत चाललंय ना आता. काही करता का अभ्यास तुम्ही घरी? म्हणजे काय करता आता अभ्यास? सेकंड ह्याच्यात थोडं कमी झालाय अभ्यास. नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही. मोस्टली आपलं जेव्हा हे लेक्चर चालू असतं ना, तेव्हा मी हा. पटापट सगळेजण बोलत असतात तेव्हा मी लिहित जाते. आणि ओके. त्याच्याखाली आपण जसं ते अव्यय, प्रथम पुरुष वगैरे सगळे ते सगळं लिहिते मी. हो हो. तोच माझा मेजर अभ्यास असतो. आणि अदरवाईज फक्त रिडिंग एखाद्या वेळी झालं तर पण नाही म्हणूनच समजा तुम्ही. तेवढा वेळ मोस्टली नसतो ना. आपण लेक्चर चालू असताना मी जे काही लिहिते, लेक्चर चालू असताना एवढं लिहिते तेवढंच. तर कसं थोडं कसा अभ्यास वाचून करायचा, मनन म्हणजे करून पटकन असं लक्षात लिहावं असं राहील. नाही होत का? थोडं वाचायचं, आठवायचं आणि लिहायचं असं नाही होत का? वेळ तर काढायला थोडंच लागेल. नाही वेळ मिळत तेवढा. नाही, मग याला नाही, पुन्हा वेळ वाचून आहे. आता हे साधं वाक्य जर घेतलं आपण, कृषकः किम सिंचती, तर हे आपण आठवून बघायचं काय आपण वाचलं म्हणजे आता. ते ज्या विभक्ती वाक्य आहेत ना, वेगवेगळ्या आता वाढत चालले आहेत ना, त्या विभक्ती वर्षाची, म्हणजे स्त्रीलिंगी, आकारांत स्त्रीलिंगी आले आहेत, पुन्हा आणखीन बरंच काही काही आहे. ते कसं लक्षात राहणार सगळं? नाही लक्षात नाही, ते तुम्हाला रेफरन्स करावं लागेल. ते सगळं एवढं लक्षात राहणार थोडा वेळ लागेल त्याला. जसं जसं आपण वाचू वारंवार तसं लक्षात राहील. का त्याला पाठ करायचं असेल ना, मग तुम्हाला ते घेऊन बसावं लागेल. हे अमुक अमुक प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे. मग त्यामुळे तेवढा वेळ असेल तरच आपण काढू शकतो. म्हणजे आमच्या वेळेला काय करतात, सकाळी आम्ही ते रेकॉर्ड करून ठेवलं तर सकाळी फिरायला गेलं की ते कानाला लावायचं, ते ऐकायचं, ऐकून 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 लक्षात राहतं. म्हणजे आपल्या आवाजामध्ये त्या विभक्ती अशा जसं आपण वाचतो इथे तशा वाचायच्या. ते करता येईल. हा, ते मग ऐकायचं आपण. गाणी ऐकायच्या वेळी ते ऐकायचं असं. आणि फिरायला जाण्याच्या वेळी मग बाकी दुसरं काही म्हणत नसतं आपल्याला. जे सकाळी आपण फिरत असू तर मग तेवढं एक अर्धा एक तास जे आहे त्यामध्ये सगळ्या विभक्ती आपल्या रेकॉर्ड केलेल्या ऐकणं होतं आपलं. किंवा ही जी वाक्य असतात ही वाक्य आपण अशी आपल्या आवाजात रेकॉर्ड करायची आणि ऐकायची. थोडस सवय झाल्याशिवाय नाही होते. भाषाच आहे ना ती. जसं आपण वापरू तसं ते. परीक्षा कधी असणार आहे? परीक्षा साधारणपणे 15 ते 20 या काळामध्ये केव्हा तरी होईल. आता आपण पुढच्या 2 दिवसामध्ये 9वा पाठ संपू. पुढचं जे आहे 10, 11, 12 ते सर घेतील. त्यांचं ते सुभाष शिते आणि जे आहेत त्यांचं ते एक्सपर्ट त्यातला आहे, बारकाव्यासाठी सांगतात. मग त्यानंतर मग पेपर्स देखील प्रॅक्टिस करता काही ते. मग त्यामुळे तुम्हाला वाटलं काही किंवा एक आपण सगळ्यांना एकत्र येऊन पेपर्स आधी द्या ना सर. मी सरांना म्हणतो मी त्यांना. पेपर्स आधी द्या ना. ठीक आहे, ठीक. म्हणजे कसं माझ्याकडे आम्ही आमची प्रॅक्टिस चालू करू. ठीक आहे, चालेल. काय यामध्ये विभक्तीचा एक टेबल येतो आपल्याला.